420 कलम 420। हॅलो, हा अप्पा कुलकर्णी बोलतोय। हा हा हा, नमस्कार नमस्कार, बोला ना। हो हो हो, चालेल ना, चालेल। नाही नाही नाही, आमची काही हरकत नाही। पत्ता मिळेल ना तुम्हाला? नाही तर मी येतो नाक्यापर्यंत, असं म्हणताय? ठीक आहे ठीक आहे, ओके ओके। हा, सुमा सुमा सुमे। काय हो, काय झालं एवढं? अगं आशा काय करते, तिला लवकर तयार कर। आता कुठल्या ज्योतिषाकडे न्यायचंय? अगं ज्योतिषाकडे नाही, तिला बघायला आता स्थळ येतंय। हो, अगं मुलगा चांगला एअर इंडियात सर्व्हिसला आहे। हो, आणि घराणंही चांगलं आहे, आपल्याकडचेच आहेत। आशा, मुलगा दिसायलाही देखणा आहे म्हणतात। हो, आशा लवकर ये। काय बाबा, कशासाठी हाक मारली? आशा चल लवकर तयार हो, अगं तुला बघायला एक मुलगा येतोय। किती वेळा सांगितलं आप्पा तुम्हाला, आता बस करा हे दाखवण्याचे कार्यक्रम। आशा, अगं तुझ्या दादासारखी तू तुझ्या संसारात स्थिर व्हावीस, तुझ्या नवऱ्यावर सुखाने राहावीस, म्हणून तर आम्ही सगळे प्रयत्न करतोय ना। आप्पा सरळ सांगा ना, एका मुलीला जन्म देऊन तुम्ही एक लोढणं गळ्यात बांधलंय म्हणून। बेटा, आम्ही तुझ्याशी कधी असं वागलोय का? तसं नाही गाई, मी तरी किती वेळा तेच तेच करायचं। दुकानात विकायला ठेवलेल्या बाहुलीसारखं नटायचं, सजायचं, हातात चहाचा ट्रे घ्यायचा, मनात नसताना उगाच हसायचं, आणि एवढं सगळं करून हातात काय तर नकार। अगं ही रीतच आहे, असंच असतं। आता तुझे बाबाच बघ ना, मला पसंत करणारे 12वे आणि मी 100वी। आई तुम्हीच सांगा, माझ्यात काही कमी आहे का ग? मी शिकले, माझ्यात कोणताही व्यंग नाही, मग तरी मला का नकार देतात सगळे? आशा, मला खात्री आहे हा मुलगा तुला नक्की पसंत करणार। पण मी त्याला पसंत करणार नाही अप्पा। तुम्हाला जर का असं वाटत असेल ना माझ्या हातून त्यांचा अपमान होऊ नये, तर तुम्ही त्यांना फोन करून सांगा येऊ नकात म्हणून। मी ठरवलंय असं, आता मी कधीच लग्न करणार नाही। मी आयुष्यभर तुमचाच सांभाळ करीन आई। हो, हे बघा, ती असं वागणारच। इतके नकार पचवल्यानंतर तिच्या मनाची कशी अवस्था झाली असेल हे मी समजू शकते। मला त्याची कल्पना नाही का, पण मी तरी एकटा काय करू, कुठे आणि कितवर पडू? जो भेटेल त्याला मी सांगतोय, सगळ्या वधूवर सूचक केंद्रामध्ये तिचं नाव नोंदवलंय, जो नातेवाईक भेटेल त्याला तिच्या स्थळाबद्दल सांगतोय। पोरीच्या नशिबापुढे तुम्ही तरी काय करणार? तिचा सख्खा भाऊ असून त्याला बहिणीकडे बघायला फुरसत नाही। एकदा पंख फुटून घरट्यातून बाहेर पडलेली पाखरं पुन्हा त्या घरट्याकडे फिरकत नाही, आणि तो त्यांच्या बायका मुलात सुखी, आपल्याला तरी आणखीन काय हवंय? ठीक आहे, मी त्यांना फोन करून सांगतो येऊ नका म्हणून। थांबा, असं काही करू नका, मी तिला समजावून सांगते, ऐकेल ती। मला कळतंय बेटा, तुला काय वाटतंय ते। अगं मी तुझी आई आहे ना। हे बघ, बिन लग्नाची मुलगी जर घरात असेल तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो। पण आई, आजपर्यंत मी स्वतःहून कुणाला नकार दिलाय का?
मलाही वाटतं माझं लग्न व्हावं, संसार असावा, छान घरकुल असावं इतर मुलींसारखं. पण कुणी मला पसंत करत नाही. यात माझी काय चूक आहे? हे बघ, काय सांगावं, हाच मुलगा तुला पसंत करेल? नाही आई, मला नाही वाटत आता कुणी मला पसंत करेल. असं म्हणू. हे बघ, आप्पांनी त्यांना शब्द दिलाय ना, त्याचा मान राख. हे बघ, फक्त एकदाच आप्पांच्या समाधानासाठी. नाही म्हणजे सगळे पदार्थ ती घरी करते, घरगुती बनावटीचे. घ्या ना, कुरकुरे घ्या ना. नाही म्हणजे हे तिने केले नाही तर तुम्ही आयत्यावेळी ठरला ना आपला प्रोग्राम, म्हणून आम्ही आयतेच बाहेर आणलेत. घ्या, बिस्किट घ्या, नाचणीची बिस्किट आहेत, पौष्टिक आहेत. ये 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 आशा, ही माझी मुलगी आशा. आशा, हे प्रमोदराव. खूप हुशार आहे, सुगरण आहे, स्वयंपाक खूप छान करते. नाही म्हणजे तिच्या हातालाच चव आहे. घ्या ना, चहा घ्या ना. 4-4.5 हजार पगार आहे. नवीनच आहे, एका कंपनीत लागले. हळूहळू वाढेल पगार. तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा ना तिला. आता बरीचशी माहिती तुम्ही देताय, तिला तसा विचारायचा काय प्रश्न येत नाही. नाही म्हणजे माझा स्वभाव तसा खूप बडबडे आहे ना, म्हणून. ठीक आहे ठीक आहे. अरे, तुला काय विचारायचंय का? नाही म्हणजे यांना काही दोघांना एकांतात बोलायचं असेल तर आपण बाहेर जाऊन बसूया. नाही, त्याची गरज नाहीये. त्याचं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा ती पत्रिका जुळू दे, मग पुढचं सगळं काय ठरवू. कशाला खोटी नाटकं करताय? पत्रिका थांब गाई, पत्रिका जुळणार नाही हेच सांगणार आहात ना? अहो मग त्यांचं झेरॉक्सचा खर्च कशाला माझ्या आई अप्पांच्या माथी मारताय? जरा तू गप्प बसशील का आशा? थांबा अप्पा, मुलगी बघायला कसे छाती पुढे काढून येता ना, तशी मुलगी पसंत नाही हे सांगायला सुद्धा हिम्मत ठेवा. आशा, पत्रिका जुळत नाही 2 दिवसांनी सांगू, कशाला हे फालतू नाटक? आशा, आशा, बरं बाबा, आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे, तुमच्याचकडे ठेवा तुमची मुलगी. चल रे. नाही हे बघा प्रमोदराव, माझं जरा ऐका. हे बघा अप्पा, सांगतो बघ मी तुला, नक्कीच सनीची 7.5 असणार. ना, अरे 7.5 का आयुष्यभरासाठी असते का? म्हणे 7.5, काही 7.5 वगैरे काही नाही. अप्पा, कोणाला 7.5 आहे? दामू, अरे काय सांगू तुला, सगळे उपाय झाले. ते काळसर्प योगाची शांती झाली, नारायण नागबळी झाला, लोक सांगतील त्या भटाकडे गेलो मी, सगळे ज्योतिषी झाले, पाण्यासारखा पैसा खर्च केला, काही उपयोग नाही. अप्पासाहेब, नक्की कोणीतरी करणी केली असेल. दामू, अरे कोण कशाला करेल करणी? अरे अप्पा, नातेवाईक नाही तर कॉलेजच्या कुठला मुलगा जे तुमची आसावर प्रेम असणार, आसाने त्याला ना बोलणं असणार, आणि त्या मुलांनी आसाच्या लग्न कुठे ठरू नये त्यामुळे काहीतरी करणी केली असेल. अहो, असतात काही असे नातेवाईक. माझ्या ऐका अप्पासाहेब, सोनारवाडीमध्ये कोणतरी मांत्रिक आहे, तो नक्की त्याच्यावर उपाय सांगेल. कोणतरी मांत्रिक आहे, तो नक्की त्याच्यावर उपाय सांगेल. कोणतरी मांत्रिक आहे,
तो नक्की त्याच्यावर उपाय सांगेल. तो नक्की त्याच्यावर उपाय सांगेल. तो नक्की त्याच्यावर उपाय सांगेल.